नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, झुलन गोस्वामी यांना ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, ललिता बाबर यांना मानदेशी एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पी.टी. उषा ही राज्यसभेचे सदस्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हिमा दास यांचे टोपण नाव डिंग एक्सप्रेस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पी.टी. उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? पी.टी. उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पायोली एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 2, नरेंद्र मोदी यांना 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, 2022चे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हे होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, श्री अंबादास दानवे हे महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, हिमाचल प्रदेश या राज्याची सीमा नेपाळ या देशाला संलग्न नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, स्कूनर या खेळामध्ये बनलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? तर ऑप्शन क्रमांक 1, कानपूर या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅश आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅशची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, सुवर्ण क्रांतीचा संबंध हा
मधुमक्षिका पालन यांच्याशी संबंध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे राज्य होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे यांच्यापासून भारतात दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीम नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 कांडला हे बंदर देशातील मुक्त व्यापारी बंदर होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पाळला जातो? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 29 ऑगस्ट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर हे राष्ट्रपती असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युनिकॉर्न हे नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन ही होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक हे राजेंद्र मलोसे हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 36 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 रोजगार हमी योजना ही भारतामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भूतान या देशामध्ये पारो विमानतळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्मूलक उद्रेक याने झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. डॅश डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यातील आहे? हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मराठीतील पहिले ज्ञानपीठ मिळालेले साहित्य कोण आहे? मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्य कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वि स खांडेकर हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये रेल्वे विभाग 18 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश शब्द म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध शब्द असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आगा खान कप हा हॉकी या खेळासाठी दिला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन तयार होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कोठे स्थापन केले? नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कुठे स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू मोहिनी अट्टम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते? जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक योग दिन
केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला? पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून 2015 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 तबला वादक पंडित बिरजू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल करिअप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रौपदी मुर्मू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द्रौपदी मुर्मू डॅशच्या आदिवासी जमातीत येतात. द्रौपदी मुर्मू डॅशच्या आदिवासी जमातीत येतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संथाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 12 डिसेंबर 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गटातनं बसणारा पर्याय ओळखा. गटातनं बसणारा पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांसाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 राफेल नदाल
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2, सामाजिक न्याय दिन 26 जुलै. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1923. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, 1 नोव्हेंबर 1956. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, श्रीप्रकाश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2, पश्चिम रेल्वे सुरत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, काकरापारा महाराष्ट्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, एकनाथ शिंदे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1948. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, SRPFचे बेसिक हत्यार कोणते आहे? SRPFचे बेसिक हत्यार कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, SLR. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, महासमादेशक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, 6 मार्च. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? SRPFचे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, MP5. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 19. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, SRPFचे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? SRPFचे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, 2. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, कुसडगाव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? SRPFच्या जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? तर ऑप्शन क्रमांक 2, गट क्रमांक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 3. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, संबोधन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1, संयोग चिन्ह. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, इमारत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर ऑप्शन क्रमांक 1, वीरा शिंदे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.